नसेल तर तारक मेहता का उलटा चष्मा जरूर बघा. आणि एक मी जेव्हा जेव्हा इव्हेंटमध्ये जातो त्या इव्हेंटच्या निमित्ताने मी सगळ्या प्रेक्षक वर्गाचे खूप खूप आभार मानतो की हे सगळं तुमचंच प्रेम आहे. जिथे आम्ही 2900 एपिसोड पूर्ण करतोय, 12 वर्ष पूर्ण करतोय, तारक मेहता का उलटा चष्माचे 12 वर्ष पूर्ण होत आहेत. हे सगळं तुमचं प्रेम आहे. तर या इव्हेंटच्या निमित्ताने, या व्यासपीठाच्या निमित्ताने तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार, पूर्ण टीम कडून आभार. असंच प्रेम करत राहा, तारक मेहता का उलटा चष्मा बघत राहा. आणि छोटे बच्चे कंपनी फक्त तारक मेहता का उलटा चष्मा दिवसभर नाही बघायचं, अभ्यास पण करायचा. कारण आता बऱ्याच पेरेंट्सची आम्हाला कंप्लेंट यायला लागलेली आहे. आमची कॉम्प्लिमेंटची जागा कंप्लेंटने घेतलेली आहे. तर कृपा असं करू नका. 8:30 ते 9 या वेळेत तारक मेहता बघा. बाकीच्या वेळेला अभ्यास करणं जरुरी आहे, नाहीतर भिडे अंकल, भिडे शिक्षक रागवेल. टप्पू कसा बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही या टप्पूला लहानपणापासून बघितलं सिरियलमध्ये. हे टप्पू काय, गोली काय, गोगी काय, सोनू काय, पिंकू काय, सगळेच 12-12 तास शूटिंग करायचे, नाईट शूट करायचे, डे शिफ्ट करायचे. पण तरी सुद्धा अभ्यासामध्ये कधी यांनी 80% खाली आणले नाहीत. ऑलवेज 80 above% they have scored in their school exams. आणि आता तुम्ही त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जर काही पुढे आयुष्यात बनायचं असेल, मोठ्या व्यक्ती बनायचं असेल, तर अभ्यासाला पहिलं महत्व द्या. त्यामुळे पुन्हा एकदा पटेल ज्वेलर्स तुमचे शतशः धन्यवाद इथे बोलवण्याबद्दल. आणि सगळ्या पनवेलकरांना हॅपी न्यू इयर, हॅपी क्रिसमस आणि हॅपी फेस्टिवल. थँक्यू. थँक्यू तारक मेहता का उलटा चष्माच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. तुम्ही इथे आलात आणि या संध्याकाळची रोनक अजून वाढवली असं म्हणायला हरकत नाही.